जीवनामध्ये आपल्या जे काही घडतं, चांगलं वाईट सर्व, त्याला कारण मन आहे. आणि म्हणून मन हे आपलं मित्र आहे, शत्रू आहे. मन हा राम आहे, मन हा रावण आहे. मन हा कृष्ण आहे, मन हा कंस आहे. मन हा मित्र आहे, मन हा शत्रू आहे. मन चांगलं आहे, मन वाईट आहे. मन देव आहे, मन दैत्य आहे. हे सगळं आपल्या मनावर आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी या मनाला जे महत्त्व दिलेलं आहे ते बरोबरच आहे की जेव्हा चांगलं असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो गणपती. आधी मन घे हाती तोची गणराजा गणपती. की हाती मन जेव्हा आपल्या हातात येतं तेव्हा तो गणपती असतो. म्हणजे याचा अर्थ मन ज्यावेळेला आपल्याला स्थिर होतं, स्वरूपाच्या ठिकाणी मन ज्यावेळेला स्थिर होतं त्यावेळेला तो गणपती असतो. आणि तो ज्याला अस्थिर होतो त्यावेळेला तो गणपती असतो. तेव्हा तो गणपती असतो. गणपती म्हणजे कळलं की नाही, ही गोण, त्या गोणाचा तो पती म्हणून गणपती. म्हणून गणपती व्हायचं का गणपती व्हायचं हे शेवटी तूच ठरवायचं आहे. आणि म्हणून हे जे मन आहे हे मन देव आहे आणि मन दैत्य आहे. म्हणून सर्व सिद्धीचे कारण, याचा अर्थ असा की जे जे काही तुमच्या जीवनामध्ये चांगलं आणि वाईट घडतं, जे जे काही सिद्धीला जातं, जे जे काही चांगलं आणि वाईट घडतं त्या सर्वाला कारण मन आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. मोक्ष अथवा भवबंधन. तुम्हाला मोक्ष मिळवायचा का कपाळ मोक्ष? तुम्हाला मोक्ष पाहिजे का बंधन पाहिजे? हे सगळं ठरवण्याचं काम मन करतं. म्हणून संस्कृतमध्ये आपल्या शास्त्र सांगतं ना की मन एव कारणम मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. की बंध आणि मोक्षाला कारण मन आहे असं आपलं शास्त्र पण सांगतं. म्हणून हे जे मन आहे या मनाबद्दल तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की सर्वाला कारण मन आहे. इतकंच नव्हे तर मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. ते तुकाराम महाराज सांगतात की आपणच प्रतिमा स्थापन करतो, आपणच त्याची पूजा करतो, आपणच नवस करतो आणि आपणच ते फळाला आणतो किंवा फळाला आणत नाही. सर्व आपणच करतो. बघा, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. बघा, आता आपण गणपती आणतो, चतुर्थीला आपण गणपती आणतो, गणपती उत्सव मोठा करतो. आपण काय करतो, गणपतीचा कारखाना आहे तिकडे जातो. त्याच्या अगोदर तो गणपती कोणतरी तयार करतो. ती जी काय मटेरियल आहे ते मटेरियल घेऊन तो गणपती तयार करतो. मग गणपती तयार केल्यानंतर मग आपण तिकडे जातो. तो गणपती आपणच आणतो, घरी आपण आणतो, त्याची स्थापना आपणच करतो, आपणच सगळं जे काही पूजा अर्चा वगैरे काय करायची ते सगळं आपणच करतो. त्यानंतर नैवेद्यही आपणच दाखवतो, शेवटी खातोही आपणच. आणि शेवटी प्रार्थना करतो, देवा मला अमुक दे, देवा मला तमुक दे. आता या प्रार्थनेला फळायचं का फळायचं नाही हे सुद्धा तुझं मनच ठरवतं. हे गणपती काहीच करत नाही. सर्व जे काही करतं ते तुझं मन. फळ देणारंही तुझं मन आणि फळ नाकारणारं तेही तुझं मन. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की मनाचं महत्त्व किती आहे. आणि आपण जे काही करतो ते करत असताना आपण समजूतदारपणाने जर केलं तर त्या सर्व मजा असते. पण आपण अंधश्रद्धेने जर केलं तर त्यातली सगळी मजा निघून जाते. आणि उलट मजा होण्याच्या ऐवजी सजा मात्र होते. की गणपती घरामध्ये आल्यानंतर त्याचं विसर्जन होईपर्यंत त्या गणपतीचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कुठे चुकता कामा नये. आणि जर चुकलं तर अमुक होईल आणि तमुक होईल म्हणून लोक किती घाबरून जातात. लोक किती घाबरून असतात. शेवटी एकदा विसर्जन व्यवस्थित झालं मोकळे हुश करतात. मला सांगायचा मुद्दा काय की तो गणपती काहीही करत नाही. जे काही करतं ते तुमचं मन. इट इज नॉट द थिंग बिलीव्ड इन बट द बिलीफ इन युअर ओन माइंड दॅट ब्रिंग्स अबाउट द रिझल्ट्स. डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी फार सुंदर सांगितलं आहे. तो असं म्हणतो, इट इज नॉट द थिंग बिलीव्ड इन बट द बिलीफ इन युअर ओन माइंड दॅट ब्रिंग्स अबाउट द रिझल्ट्स. की तुम्ही ज्याच्यावर श्रद्धा ठेवता, विश्वास ठेवता, ज्या वस्तूवर म्हणा किंवा ज्या मूर्तीवर म्हणा
किंवा ज्याच्या कशावर तुम्ही विश्वास ठेवता ते काहीच करत नाही. जे काही करतं ना ते तुमचं मन करतं. जे फळाला येतं ना किंवा फळाला येत नाही त्याला कारण तुमचं मन असतं. आणि म्हणून तुमचं जे मन आहे हे किती महत्त्वाचं आहे की तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही ज्या देवाची उपासना करता त्या मूर्तीची म्हणा किंवा आणखीन कशाची म्हणा, ती उपासना वास्तविक तुम्ही तुमच्या मनाचीच करत असता, पण ते तुम्हाला ठाऊक नसतं. आणि तुम्हाला फळ देणारं किंवा न देणारं तुमचं मनच असतं, हे तुम्हाला ठाऊक नसतं. पण हे तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. आपण प्रार्थना करतो आणि इच्छा जर पुरविली तर मनाने पुरवली, पण सर्वच वेळेला काही इच्छा पूर्ण होतात असं नाही. मन प्रत्येक वेळेला तुमची इच्छा पूर्ण करील असं नाही. मग त्यावेळेला नाकारलं कोणी? मनानेच. आता प्रश्न निर्माण होतो असा की मन तुमची इच्छा कधी पूर्ण करतं आणि मन तुमची इच्छा कधी नाकारतं, असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो तेव्हा संबंध येतो अंतर्मनाचा. आपल्या ठिकाणी जे अंतर्मन आहे ते अंतर्मन आणि बहिर्मन ह्या दोघांचं ज्या वेळेला भावनिक ऐक्य होतं, भावनिक ऐक्य या दोघांचं ज्यावेळेला होतं त्यावेळेला तुम्ही मागितलेली प्रार्थना, तुम्ही मागितलेलं वर, तुम्ही केलेली इच्छा हे पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या मनामध्ये असतं जेव्हा बहिर्मन आणि अंतर्मन यांचं भावनिक ऐक्य झालेलं असतं त्यावेळेला. आणि असं ऐक्य ज्यावेळेला होत नाही त्यावेळेला तुमची इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून आता सिद्धिविनायकाला किंवा गणपतीच्या म्हणा किंवा विठोबाच्या म्हणा, तिकडे देवासाठी रांग लागलेली असते. ही रांग लागलेली असते, ती देवासाठी लागलेली नसते. ती देवासाठी की देवाच्या प्रेमाने कोणी त्या रांगेत उभे राहिलेलं नाही आहे. ते रांगेत उभे राहिलेले जे लोक आहेत ना ते देवाजवळ काहीतरी मागण्यासाठी रांगेत उभे राहिलेले आहेत आणि त्या देवाने आपली मागणी पूर्ण करावी म्हणून ते देवाची प्रार्थना करतात, त्याचं नामस्मरण करतात. हा भाग वेगळा. तर सांगायचा मुद्दा असा की एवढी मंडळी त्या रांगेत उभे राहतात, 1000, 2000 म्हणा, 4000 म्हणा, एवढी मंडळी त्या रांगेत उभे राहतात. आता या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात का? तुमच्यापैकी अनेक लोकांनी नवस केले, अनेक लोकांनी प्रार्थना केली, अनेक लोकांनी इच्छा केली. सर्वांच्या याला तो फळला का? गणपती किंवा विठोबा किंवा ती देवी कोणी? सर्वांच्या याला फळत नाही तो. मग काही लोकांच्या याला फळतो, काही लोकांच्या याला तो फळत नाही. म्हणजे काय देव काय पार्शालिटी करतो? मग तुम्ही म्हणाल देव काय पार्शालिटी करतो का? देव पार्शालिटी वगैरे काय करत नाही. हे सगळं जे केलं ना ते तूच, प्रार्थनाही तूच केली. ती प्रार्थना कशी केली ही पुन्हा महत्त्वाची आहे ना. प्रार्थना तुझी जी आहे ना ती प्रार्थना कशी तू केलीस ह्यालाही फार महत्त्वाचं स्थान आहे. की तुझी जी प्रार्थना जी आहे, तुझी जी इच्छा जी आहे ती त्या अंतर्मनापर्यंत जाऊन भिडली पाहिजे, अंतर्मनापर्यंत जाऊन पोचली पाहिजे. आणि ती ज्यावेळेला पोचते त्यावेळेला शंकर म्हणतो तथास्तु, म्हणजे अंतर्मन तथास्तु म्हणतं आणि मग आपली इच्छा फळते. पण जर अंतर्मनापर्यंत जाऊन पोचलं नाही तुमची प्रार्थना तर तथास्तु ते म्हणत नाही. आणि तथास्तु म्हटलं नाही की तुमची इच्छा नाकारली जाते, पूर्ण होत नाही. हे शास्त्र आपण नीट समजावून घेतलं पाहिजे, हे शास्त्र आपण नीट समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्याच्यासाठी तुम्ही जेव्हा देवाकडे जेव्हा मागता एखादी गोष्ट तेव्हा तुम्ही मागता म्हणजे तुम्ही स्वतःच्याच मनाकडे, स्वतःचं मनच मागत असतं. आता मागणारं बहिर्मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि देणारं अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. म्हणजे मागणाराही तूच आणि देणाराही तूच, कारण बहिर्मनही तूच आणि अंतर्मनही तूच. हे एकदा तुझ्या ध्यानात आलं की बहिर्मन मागतं ॲक्शन, अंतर्मन देतं रिॲक्शन. बहिर्मन मागतं क्रिया, अंतर्मन देतं प्रतिक्रिया. अशा तऱ्हेने ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या दोघांमध्ये चाललेली असते. आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेला भावनिक ऐक्य होतं तेव्हा
तुमची इच्छा फळाला येते. आणि म्हणून शंकर म्हणतो तथास्तु असं म्हटलेलं आहे की आपल्या सर्व इच्छा फळाला येत नाही हेच बरं आहे. एका अर्थी आपल्या सर्व इच्छा फळाला येत नाही ते बरं आहे, नाही तर मोठा हाहाकार झाला असता. कारण काय काय वेळेला आपण नको त्या इच्छा करतो, चुकून माकून करतो, आणि त्यावेळेला जर तथास्तु म्हटलं तर संकटच ओढवेल ना. त्या भस्मासुराची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे की भस्मासुराने वर मागितला शंकराकडे, शंकरा मला वर दे. शंकरा काय पाहिजे तुला? मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचं भस्म झालं पाहिजे. शंकर म्हणाला तथास्तु. शंकर काय म्हणाला? तथास्तु. तुम्ही फक्त मागायचं, शंकराने तथास्तु म्हणायचं. त्यामुळे तथास्तु म्हटलं त्यांनी. झालं, हा डोक्यावर हात ठेवत बसला, ह्याच्या डोक्यावर हात ठेव, त्याच्या डोक्यावर हात ठेव, याला भस्म कर, त्याला भस्म कर. शेवटी त्याचा डोळा गेला शंकराच्या पार्वतीवर. म्हणजे पहा कसे हे दैत्य कसे असतात पहा. त्याचा डोळा गेला शंकराच्या पार्वतीवर आणि तो शंकरातच भस्म करायला निघाला. तर शंकर पळत सुटला. कळलं की नाही? आता करायचं काय? शेवटी विष्णूला सांगितलं, बाबा रे आता हे संकट तू निवार. मग त्याने रूप धारण केलं मोहिनीचं आणि नाचता 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 स्वतःच्या डोक्यावर हात मोहिनीने ठेवल्याबरोबर त्या भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो भस्म झाला. ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे भस्मासुराची. ही भस्मासुराची जी कथा आहे ना ती आपली खरी व्यथा आहे. ती जी कथा आहे ना ती आपली खरी व्यथा आहे. कारण आपण सुद्धा जीवनामध्ये नेहमी अनिष्टच मागत असतो. मागत असतो म्हणजे काय? चिंतन करत असतो, चिंता करत असतो. चिंता करणं म्हणजे चिंतन, आणि चिंतन करणं म्हणजे चिंता. आणि म्हणून चिंता चिंतन हे भाऊ बहिणीच आहेत, त्याच्यामध्ये काही फरक नाही. आणि हे जे चिंतन जे आहे, चिंतन हा चिंतामणी असं आम्ही जे म्हणतो. चिंतामणी म्हणजे काय? चिंतामणी ज्याच्या हातामध्ये असतो तो मागेल ते त्याला मिळतं, त्याला चिंतामणी म्हणतात. चिंतामणी ज्याच्या हातामध्ये असतो त्याला तो इच्छा करील ते त्याला पूर्ण होतं. तसं चिंतन हा चिंतामणी आहे. तुमचं जे चिंतन काय आहे, तुम्ही जर अनिष्ट चिंतन करत सगळं अनिष्ट घडणार, संकट येणार, रोग येणार, दुःख येणार. हे सगळं जे आपल्या वाट्याला जे सगळं जे अनिष्ट येतं ना त्याचं कारण अनिष्ट चिंतन. कारण शंकर म्हणतो तथास्तु. तुम्ही अनिष्ट चिंतन केलं तथास्तु, इष्टचिंतन केलं तथास्तु. तुम्ही प्रार्थना म्हटली, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु. शंकर म्हणतो तथास्तु. आणि म्हणून ही प्रार्थना आपण जर म्हणत राहिलो तर प्रार्थनेमध्ये आपण जे मागतो त्याला शंकर तथास्तु म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ही प्रार्थना म्हणायची असते. प्रार्थना तुम्ही जर म्हणत राहिलात तर प्रार्थना म्हणता 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 ती एक दिवस शंकराच्या चरणापर्यंत जाऊन पोचेल. तुम्ही आज म्हटली आणि ताबडतोब शंकराच्या चरणापर्यंत जाऊन पोचली असं होत नाही. शंकराच्या चरणापर्यंत जाऊन जर पोचायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी जमिनीवर पाणी ओतलं लगेच ते जमिनीच्या खाली जात नाही, त्याला वेळ लागतो जमिनीखाली झिरपत झिरपत जायला. तसं इथे आहे. इथे तुमच्या बहिर्मनामध्ये जी प्रार्थना तुम्ही घोळवता, तुम्ही सतत प्रार्थना ही सतत म्हटली पाहिजे, पण रिकामपणी. आणि रात्री झोपताना अर्धा तास ही प्रार्थना सतत म्हटली पाहिजे, पण रिकामपणी. पण रिकामपणे आपण चिंता करतो, चिंतन करतो अनिष्ट. त्याच्याऐवजी ही जर प्रार्थना आपण जर सतत म्हणत राहिलो तर ही प्रार्थना म्हणता 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 एक दिवस ती अंतर्मनामध्ये जाऊन भिडेल, अंतर्मनामध्ये जाऊन मुरेल, त्या ठिकाणी उरेल, आणि हळूहळू हळूहळू ती तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल, त्यामध्ये जे मागितलेलं आहे त्या रूपाने. म्हणून तुम्ही काय मागितलेलं आहे प्रार्थनेमध्ये, जे मागितलेलं आहे ना ते सर्व तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल. कारण शंकर म्हणतो तथास्तु. त्या अंतर्मनाचा हा स्वभावच आहे की अंतर्मन तुम्हाला देण्याचं काम करतं, मागण्याचं काम बहिर्मन करतं. मागायचं काय ते तुम्ही ठरव,
द्यायचं ते ठरलेलं आहे. क्रिया केली की प्रतिक्रिया ठरलेली आहे. ॲक्शन केली की रिॲक्शन ठरलेली आहे. भाव तसा देव असं आपण म्हणतो. म्हणजे काय भाव तसा देव म्हणजे काय? ॲक्शन तशी रिॲक्शन. सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं, क्रिया तशी प्रतिक्रिया, ॲक्शन तशी रिॲक्शन, भाव तसा देव. आणि म्हणून तुमचा जो भाव आहे त्याप्रमाणे देव होणार. तुम्ही जे मागाल त्याप्रमाणे अंतर्मन देणार. तुम्ही जे करणार त्याप्रमाणे प्रतिक्रिया होणार. ही साधी गोष्ट आहे, पण हेच आपण करत नाही. आणि आपण उगाच बुवा बाबा भगत फकीर ह्यांच्या पाठीमागे धावतो, त्यांना 10,000 रुपये खर्च करतो आणि त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही ते वेगळंच. पुन्हा त्या तीर्थयात्रा आहे, त्या मठाला फेऱ्या आहेत, हे सगळं काही करायची गरज नाही. फक्त तुम्ही तुमचे विचार बदला की तुमचं नशीब बदलेल. फक्त विचार बदला, बाकी काही करायला नको. म्हणून विचार हे तुमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान व्यापून आहे. जसे विचार तसा जीवनाला आकार. म्हणून विचार ह्या बिया आहेत की जमिनीमध्ये आपण बिया पेरल्या की पीक निर्माण होतं. जमिनीमध्ये तुम्ही धान्य पेरलं की पीक निर्माण होतं. तसं आपल्या अंतर्मनामध्ये विचारांच्या बिया पेरल्या की अंतर्मनातून पीक निर्माण होतं. हे पीक जेव्हा निर्माण होतं ना, त्याला आपण म्हणतो नशीब. त्याला आपण म्हणतो हे माझं नशीब. त्याला म्हणतो हे माझं जीवन. म्हणून आपलं हे जे जीवन आहे ते फळाला जर यायला पाहिजे असेल तर अंतर्मन ते फळाला आणतं. पण अंतर्मन फळाला जेव्हा आणतं तेव्हा त्याला कारण बहिर्मन असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते बहिर्मन. सर्वात महत्त्वाचं आहे ते बहिर्मन. आणि म्हणून बहिर्मनामध्ये तुमचं चिंतन जे आहे ते सतत शुभ असलं पाहिजे. तुमची इच्छा जी आहे ती सतत शुभ असली पाहिजे. तुमचं जे बोलणं आहे ते सतत शुभ असलं पाहिजे. आणि तुमचं जे करणं आहे ते सतत शुभ असलं पाहिजे. मग शुभ 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 करत घेतलं ना की सगळं जीवनामध्ये सुख 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 होतं. सगळं सुख. आता किती सोपं आहे. आता मला सांगा, शुभ चिंतन करणं सोपं आहे का अनिष्ट चिंतन करणं सोपं आहे? शुभ चिंतन करणं सोपं आहे, पण आपण अनिष्ट चिंतन करतो. राजमार्गाने जाणं सोपं आहे का आडमार्गाने जाणं आहे? पण लोक आडमार्गाने जातात आणि खड्ड्यात पडतात, आडात पडतात. मग शेवटी कोण जबाबदार आहे? आपणच जबाबदार आहोत. आणि आम्ही सांगतो काय, देव जबाबदार, संसार जबाबदार, बायका पोरं जबाबदार. आणि म्हणून आज संसारातून पळून जातो आणि संन्यासी होतो, साधू बैरागी होतो. हे सगळं खोटं आहे. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुला जर तुमचं जीवन सुखावं करायचं असेल, यशस्वी करायचं असेल, समृद्धी करायचं असेल, तर पहिले तुमचे जे मन आहे ना त्या मनातले विचार बदला. आज तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता ती पद्धत तुम्ही बदलली पाहिजे. आणि जेव्हा तुमची पद्धत बदलते, विचार बदलता, तेव्हा परिस्थिती बदलते. म्हणून जीवनविद्येचा सिद्धांत आहे, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल, विचार बदला नशीब बदलेल. किती सोपं आहे, अगदी सोपं आहे. ह्याला काही कठीण नाही, फक्त आपण ते केलं पाहिजे. आणि म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षत्वा भवबंधन, सुख समाधान इच्छा. ते सुख मिळणं किंवा सुख न मिळणं हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली. तुमची इच्छा पूर्ण करणं किंवा न करणं हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तसं आज आपण सर्व मंडळी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेलो आहोत. कळलं की नाही? इथे जाऊन नवस कर, तिथे जाऊन नवस कर असं आपण करतो. पण नवस करायचा असतो खरं म्हणजे आपल्या मनाने, बहिर्मनाने अंतर्मनाला नवस करायचा असतो. पण आपल्याला बहिर्मन ठाऊक नाही, अंतर्मन ठाऊक नाही. बहिर्मन काय करतं ते ठाऊक नाही, अंतर्मन काय करतं ते ठाऊक नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण अंधश्रद्धेने काहीतरी करत असतो. कोण सांगतं पैशाचा पाऊस पडेल म्हणून अंधसला जातो, पैशाचा पाऊस पडेल म्हणून. आणि मग पाऊस पडायच्या ऐवजी ह्याचा गळाच कापला जातो, ह्याला ठार मारलं येतं, त्याची बायका मुलांना मारलं. हा सगळा प्रकार का घडला? अंधश्रद्धा. अंधश्रद्धा. बुवा बाबांच्या आहारी लोक जातात, अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि त्याच्यातून निष्पन्न काय होतं? फक्त दुःख,
संकट, आपत्ती, विपत्ती यापेक्षा दुसरं काही निर्माण होत. मग जीवनविद्या काय सांगते, तुम्हाला उगा इकडे तिकडे धावू नका. तुमचा उद्योगधंदा प्रामाणिकपणे करा आणि तुम्ही सतत प्रार्थना म्हणा, तुमचे विचार चांगले ठेवा, सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल. काही त्याच्यामध्ये म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे होणार. हा, हे जीवनविद्या जे सांगते ना, हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे. ॲज यू थिंक सो यू बिकम. सिद्धांत निसर्गाचा नियम आहे. ॲज यू थिंक सो यू बिकम. जे तू करशील त्याप्रमाणे तुला प्रतिक्रिया मिळेल. प्रतिक्रिया म्हणजेच प्रसाद. आपण म्हणतो प्रतिसाद, प्रतिसाद म्हणजेच प्रसाद. म्हणून आता ते गोल घुमट, विजापूरचा गोल घुमट आहे, किंवा आपण डोंगरामध्ये गेलो, दरीमध्ये गेलो आणि अरे श्रीरामा असं म्हटलं ना की तिथून आपल्याला एको येतो. तोही म्हणतो अरे श्रीरामा. हां, तुम्ही म्हटलं अरे हरामखोरा, की तिथून आवाज येतो हरामखोरा. कळलं की नाही? मग तुमची ॲक्शन आहे ना तशी प्रतिक्रिया होते. ॲक्शन तशी प्रतिक्रिया, रिॲक्शन. आणि म्हणून क्रिया तशी प्रतिक्रिया. ॲज यू थिंक सो यू बिकम. हे जर तुम्ही नीट लक्षात ठेवलं तर तुमचं जीवन सुखी, यशस्वी आणि समृद्ध व्हायला पाहिजे असेल, विचार बदला. आणि विचार बदला म्हणजे तरी काय करायचं? ही प्रार्थना म्हणायची. ही जी विश्वप्रार्थना आम्ही जे सांगतो ना, एवढी विश्वप्रार्थना येता जाता, उठता बसता, खाता पिता आणि रात्री झोपताना अर्धा तास, एवढं जर म्हटलं तर तुम्हाला जीवनामध्ये काहीही कमी पडणार नाही. निगेटिव्ह झालं, पण जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल, पॉझिटिव्ह झालं. सोपं आहे, कठीण काहीच नाही, काही कठीण नाही. म्हणून संतांनी नामस्मरण सांगितलं, पण नामस्मरण आम्ही विश्वप्रार्थना सांगितली. पूर्वी आम्ही नामस्मरणच सांगत होतो, आता विश्वप्रार्थना सांगतो. त्याच्यामध्ये फरक आहे की विश्वप्रार्थनेमध्ये आपण जे मागतो ते आपल्याला कळत असतं. दुसरी गोष्ट, आपण जे मागतो ते सर्वांसाठी मागतो, त्यामुळे आपण सर्वांचा विचार करायला लागतो. आणि तसं नामात होत नाही. विश्वप्रार्थनेमध्ये आपण सर्वांचा विचार करतो, आणि सर्वांचा विचार करायला जेव्हा माणूस लागतो ना, तेव्हा जीवनात खरी क्रांती होते. आज माणूस फक्त स्वतःचा विचार करतो आणि सगळे दुःख निर्माण होतं. माणूस जेव्हा सर्वांचा विचार करायला लागेल तेव्हा तो सुखी होईल. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते, ही विश्वप्रार्थना म्हणजे सर्वांचा विचार करायला तू शिकशील. आणि सर्वांचा विचार केला ना की सर्व तुझा विचार करतील, आणि मग तुम्ही एकमेकांना सुखी करायला सुरुवात कराल. आता हे करायचं की न करायचं हे तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.